अजित पवार यांना सोबत घेऊनच जागा वाटपाबाबत चर्चा. महायुती डॅमेज होईल असं काम करणार नाही. महायुतीत मतभेद होणार नाही याची काळजी घेऊ, बावनकुळेंकडून स्पष्ट. आशिष शेलार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मीरा रोड महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवण्यावर चर्चा. लवकरच युतीची घोषणा करणार अशी देखील शक्यता. महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप कार्यालयाच्या वॉर रूमचं उद्घाटन. सकाळी 10 वाजता भाजप कार्यालयाच्या वॉर रूमचं होणार उद्घाटन. मुंबईत ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपची रणनीती. भाजपचे नोरीस धोरण. लालबाग परळ दादर भागामध्ये शिंदेसेना भाजप समसमान जागा लढणार. माहीम भायखळा वरळीमध्ये शिंदेसेना आणि भाजप समसमान जागा लढतील. विविध समाज आणि संघटनांचे मेळावे घेत संवाद साधण्यावर भर. 150 जागांवर कुठलेही मतभेद नाही. शिंदेच्या शिवसेनेचे नेते प्रकाश सुर्वेंचं वक्तव्य. आमची महायुती अभेद्य. शिवसेनेला किती जागा सुटतील याचा निर्णय आज होईल. प्रकाश सुर्वेंची माहिती. मुस्लिम बहुल भागात शिवसेना निवडणूक लढवणार. सुर्वेंचं हे वक्तव्य. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून भंडारी समाजाचा मेळावा. मेळाव्याच्या माध्यमातून भाजप सर्व समाजांची मोठ बांधणार. मराठी आणि मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनीती. ठाकरे बंधू जागा वाटपाचं सूत्र ठरवताना मराठी मुस्लिम फॅक्टरला प्राधान्य देत असल्याचीही सूत्रांनी दिली माहिती. संजय राऊतांकडून राज ठाकरेंची दुसऱ्यांदा भेट. शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. मनसे ठाकरेंच्या सेनेतील जागा वाटपासंदर्भात भेट झाल्याची देखील माहिती. शिंदेच्या शिवसेनेचा आज ऐरोलीमध्ये पदाधिकारी मेळावा. एकनाथ शिंदे मेळाव्यामध्ये पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा करणार. नवी मुंबईमध्ये शिंदेची शिवसेना स्वबळावर लढणार का, युतीधर्म पाळणार का, हे पाहणं असेल महत्त्वाचं. ठाकरेंच्या शिवसेनेचा आज कांजूरमार्ग या ठिकाणी मेळावा. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हा मेळावा पडणार पार. आमदार खासदार नेत्यांच्या कुटुंबातील असक्रिय सदस्यांना तिकीट देऊ नका. कार्यकर्त्यांना संधी द्या, नातलगांना नको. भाजप आमदार संजय उपाध्याय यांचे मुख्यमंत्र्यांना या संदर्भातले पत्र.